धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। हा फोटो आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे पोहोचले तेव्हाचा हा फोटो आहे। धनंजय मुंडे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, त्यामुळे अर्थातच चर्चांना उधाण आलेलं आहे। एकाएकी धनंजय मुंडे हे दिल्लीमध्ये पोहोचतात आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतात। त्यामुळे ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे यावरनं तर्कवितर्क लढवले जात आहेत। धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। एकीकडे धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळामध्ये कमबॅक होणार अशा स्वरूपाच्या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार असल्याच्या अनुषंगाने आणि दुसरीकडे आता धनंजय मुंडे हे अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचा हा फोटो आपल्या समोर आहे। याविषयी अधिक सांगतात दिल्लीतनं प्रतिनिधी थेट शिवाजी काळे आपल्या सोबत आहे। शिवाजी, अगदी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलं, त्यानंतर त्यांचं मंत्रिपद गेलं आणि आता माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जात असताना धनंजय मुंडे हे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला येतात। यामुळं साधारणपणे धनंजय मुंडे यांची राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये रिएंट्री होणार का असा प्रश्न आहे। त्याची सुद्धा कायदेशीर माहिती घेण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी चालू आहे। दादांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा चर्चा झालेली आहे, त्यामुळे आम्ही एकत्रितपणे बसून या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेऊ। एक भाग धनंजय मुंडे दिल्लीत आले त्याच्याबद्दल मला काही माहित नाही, माझा त्यांचा काही संपर्क झाला नाही, कारण आता मी सुद्धा इथूनच मुंबईला त्या ठिकाणी जायला निघणार असल्यामुळे जर काही त्यांचा संपर्क झाला तर मी जरूर त्यांना विचारेन त्यांचं दिल्लीचं येण्याच्या पाठीमागचं प्रयोजन नेमकं काय, कारण त्यांचा हायकमांड मुंबईत आहे। पक्षाचा माणूस येतो आणि सर इकडच्या सगळ्या खासदारांना फोन नाही असं नाही, काय त्यांचं कदाचित व्यक्तिगत काम असेल असं असू शकतं, काही व्यक्तिगत कारणासाठी सुद्धा ते येऊ शकतात, असंही होऊ शकतं। धन्यवाद, थँक्यू 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 सो मच। मुंबईला मुंबईला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया आपण नुकतीच पाहिली। त्यांनी स्पष्टपणे पत्रकारांना उत्तर देताना सांगितलं की धनंजय मुंडे हे दिल्लीमध्ये येणार आहेत किंवा आलेले आहेत याबद्दल मला कुठलीही कल्पना नव्हती। थेट पुन्हा एकदा शिवाजीकडे जाऊया। शिवाजी, विसंगती पाहायला मिळते। तटकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की मला कुठलीही कल्पना नव्हती की धनंजय मुंडे दिल्लीमध्ये आहेत, मी त्यांच्याशी बोलतो आणि आपल्याला सांगतो, असं त्यांनी या प्रतिक्रियेमध्ये म्हटलंय। शिवाजी, अगदीच, कारण ज्या पद्धतीने धनंजय मुंडे दिल्लीत आले त्यांच्यासोबत साधारणपणे जर आपण पाहिलं त्यांच्यासोबत त्यांचे पीए देखील पाहायला मिळाले नाही, ते एकटेच होते। बाहेर पडताना एका साधारण माणसाने त्यांचा फोटो काढला त्या व्यक्तीसोबतचा आणि व्यक्तीसोबत फोटो काढल्यानंतर त्यातला अर्धा फोटो माध्यमांसमोर आला। एका खासदारांचे ते पीए होते, त्या पीए नरेश म्हस्के यांच्या पीएने त्यांच्यासोबत फोटो काढला। त्यांचं नाव प्रतीक शिंदे होते आणि त्या प्रतीक शिंदेच्या सोबतच्या फोटोमुळे धनंजय मुंडे हे ते दिल्लीमध्ये आले अशी माहिती समोर आली आणि त्यानंतर आता हे फोटो समोर येतात। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर अमित शहा यांची ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आला होता। मात्र ही माहिती जी आहे अखेर समोर आली आणि त्या समोर आल्यानंतर एक बाब लक्षात येते ती म्हणजे की धनंजय मुंडे हे कुठेतरी थेट अमित शहा यांची भेट घेऊन जे काही सगळं प्रकरण झालंय यामधून कुठेतरी राजकीय पुनर्वसन करण्याचा स्वतःचा प्रयत्न करतायत का, हा एक प्रश्न आहे। त्याचबरोबर संतोष देशमुख प्रकरणामध्ये काही वेगळ्या गोष्टी समोर आल्यात का आणि त्यामुळं थेट आता त्यांना दिल्लीत यावं लागलेलं आहे का, हा देखील एक प्रश्न आहे। आणि तिसरा मुद्दा म्हणजे राजकीय पुनर्वसनाचा। राजकीय पुनर्वसन, कारण ज्या पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे त्यांच्या जवळचे व्यक्ती वाल्मिक कराड यांचे नाव आले होते, त्यामुळे त्यांचं राजकीय प्रगती जी आहे ती खुंटलेली आहे। सध्या सरकार आहे, सरकार असताना त्यांना मंत्रिपद मिळत नाही ही कुठेतरी खंत त्यांच्या मनामध्ये आहे, त्यामुळे त्यांचं पुनर्वसनासाठी बरोबर या सगळ्या शक्यता आहेत। त्यामुळे नेमकी भेट कशासाठी झाली हे सांगणं कठीण आहे, पण धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।